नमस्कार. आज आपण आलो आहे सोलापूरमधील सिद्धरामेश्वर मंदिरामध्ये. सिद्धरामेश्वर म्हणजे महादेवांचेच अवतार. सिद्धरामेश्वरांचे हे मंदिर 900 वर्ष जुने आहे. चला या मंदिराचा इतिहास जाणून घेऊया. एकदा एका गंधर्व पतीपत्नींकडून भृंगी ऋषींचा चुकून अपमान झाला. त्यावर भृंगी ऋषींनी त्यांना शाप दिला की तुम्हाला स्वर्गलोक सोडून पृथ्वीतलावर मनुष्य रूपात जन्माला यावे लागेल. तेव्हा ते गंधर्व पतीपत्नी महादेवांची प्रार्थना करतात. त्यावर या शापातून मुक्त होण्यासाठी महादेव त्यांना वरदान देतात की मनुष्य रूपात मी तुमच्या पोटी जन्म घेईन आणि तुम्हाला मुक्ती मिळेल. त्यानंतर पुन्हा तुम्हाला या गंधर्व लोकात स्थान मिळेल. पुढे या गंधर्व पतीपत्नींचा सोलापूरमध्ये मुद्दूगौडा आणि सुगला देवी या नावाने जन्म होतो. त्यांच्या विवाहानंतर त्यांच्या पोटी श्री सिद्धरामेश्वर जन्माला येतात. जन्मताच सिद्धरामेश्वरांमध्ये कोणताही मानवी गुण दिसून येत नाही. म्हणजेच ते जेवत नव्हते, पाणी पित नव्हते, पापण्यांची हालचाल देखील करत नव्हते इत्यादी. आईवडिलांनी कोणतेही काम सांगितले की ते पटकन करायचे आणि परत ध्यानाला बसायचे. जन्मताच त्यांनी आंध्र प्रदेशातील मल्लिकार्जुन यांना गुरु मानले होते. एकदा ध्यानस्थ असताना मल्लिकार्जुन त्यांना ऋषींच्या रूपात दर्शन देतात. सिद्धरामेश्वर देखील दैवी पुरुष असल्याने मल्लिकार्जुनांचे खरे रूप ओळखतात. मल्लिकार्जुन सिद्धरामेश्वरांकडे दहीभाताची मागणी करतात. जेव्हा सिद्धरामेश्वर दहीभात आणण्यासाठी जातात तेव्हा मल्लिकार्जुन तेथून अदृश्य होतात. सिद्धरामेश्वरांना या गोष्टीचे फार वाईट वाटते. सोलापूरमधून आंध्र प्रदेशमध्ये यात्रेत कावड घेऊन जाण्याची एक जुनी प्रथा आहे. अवघ्या 7-8 वर्षाचे सिद्धरामेश्वर मल्लिकार्जुनांना भेटण्यासाठी या कावड यात्रेतून आंध्र प्रदेशला चालत जातात. तेथे असलेल्या मंदिरामध्ये त्यांना मल्लिकार्जुनांचे लिंग स्वरूपात दर्शन होते. पण सिद्धरामेश्वरांना मल्लिकार्जुनांचे मूळ स्वरूपातील दर्शन हवे असते. ते त्यांना सर्वत्र शोधतात आणि शोधत शोधत एका डोंगराच्या कड्यावर येतात. डोंगराच्या कड्यावरून सिद्धरामेश्वर मल्लिकार्जुनांना 3 वेळा हाक मारतात. 3 वेळा हाक मारल्यानंतर कड्यावरून उडी मारणार तेवढ्यातच मल्लिकार्जुन सिद्धरामेश्वरांना मूळ स्वरूपात दर्शन देतात. पुढे मल्लिकार्जुन सिद्धरामेश्वरांना दीक्षा देऊन पुन्हा सोलापूरमध्ये जाण्यास सांगतात. तेव्हा सिद्धरामेश्वर मल्लिकार्जुनांना आग्रह करतात की त्यांनी देखील सोलापूरमध्ये येऊन राहावे. त्यावर मल्लिकार्जुन त्यांना वरदान देतात की एके दिवशी अचानकच वातावरण बदलेल, विजांचा कडकडाट होईल, खूप पाऊस पडेल आणि एका मंदार वृक्षाच्या खाली मी प्रकट होईन. माझ्या त्या लिंग स्वरूपाची तू नित्यनियमाने पूजा कर. त्यानंतर सिद्धरामेश्वर सोलापुरात परत येतात. दिलेल्या वरदानाप्रमाणे मल्लिकार्जुन एके दिवशी सोलापूरमधील एका ठिकाणी लिंगरूपात प्रकट होतात. सिद्धरामेश्वर त्याच ठिकाणी मल्लिकार्जुनांचे एक मंदिर बांधतात. आजही ते मंदिर या मंदिराच्या बाजूला असलेल्या भुईकोट किल्ल्यामध्ये आहे. पुढे सिद्धरामेश्वर सोलापूरमध्ये एकूण 68 लिंगांची स्थापना करतात. त्यापैकी 15 शिवलिंग या मंदिरामध्ये आहेत. सिद्धरामेश्वरांचा जन्म संक्रांतीच्या पहिल्या दिवशी झाला, म्हणून मकर संक्रांतीचे 5 दिवस सोलापुरामध्ये मोठी जत्रा भरते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.